नाही निघणार. जर मुंबईकडचे जर कोण गावाला गेले सासरी जर गाईच्या जर शिंगाला पकडल्याने पिळायला लागलं तर दूध पडेल का बाहेर? ते मधील मुंबईचे वेडेच असतात. आपण काय म्हणू, अरे गाईच्या आतमध्ये दूध आहे ना, दूध गाईच्या आतमध्ये आहे ना, मग शिंगाला हात लावला काय, पायाला हात लावला काय, शेपटीला हात लावला काय, दूध आलं पाहिजे. नाही येत महाराज. का? गाईच्या आचरणाला हात लावावा लागतो, त्यावेळी दूध येतं. रामकृष्ण म्हणतात की बाबा रे, नदी सर्व ठिकाणी वाहते, घाटावर जावं लागेल, गाईच्या संपूर्ण अंगामध्ये दूध आहे, आचरणाला हात घालावा लागेल. परमात्मा सर्व ठिकाणी आहे, पण सद्गुरूला समर्पित झाल्याशिवाय देव भेटू शकत नाही महाराज. सद्गुरूचं वर्णन करताना रामकृष्ण परमहंस म्हणतात, मी फार काय करू शकतो, माझ्या घरासमोर एखादं आंब्याचं झाड लावू शकतो, त्याला खत घालू शकतो, त्याला पाणी घालू शकतो, ते झाड मोठं करू शकतो. पण तुम्ही सांगा, त्या झाडाला जर फळ यायचं असेल, त्या झाडाला जर मोहर यायचा असेल, तर माझ्या पाणी घालण्याने, माझ्या खत घालण्याने, माझ्या संरक्षणाने त्या आंब्याच्या झाडाला मोहर येऊ शकतो का महाराज? नाही येणार. त्या आंब्याच्या झाडाला मोहर येण्यासाठी त्या आंब्याच्या जीवनामध्ये वसंत ऋतूचं आगमन येणं गरजेचं आहे. जोपर्यंत वसंत ऋतू येणार नाही तोपर्यंत त्या आंब्याला मोहर येऊ शकत नाही. आणि जे झाड सासंगाची बिना फळाचं असतं ना, त्या झाडाला वांजोट झाड म्हणतात. त्या झाडाला वांज झाड म्हणतात. बाबा, ज्या झाडाला फळ येत नाही, सासंगाची त्या आंब्याच्या झाडाच्या जीवनामध्ये सुद्धा वसंत ऋतू सद्गुरू यावा लागतो. तोपर्यंत त्या झाडाच्या जीवनामध्ये फळ नाही, फूल नाही. मला वाटतं माझाही अध्यात्म चालू आहे, माझा परमार्थ चालू आहे. हजारो दिवसांपासून मी अध्यात्म करतोय, परमार्थ करतोय. मुळात साधू संत म्हणतात की आम्ही काय करतो त्याला अध्यात्म म्हणत नाही, आम्ही काय करतो त्याला परमार्थ म्हणत नाही. हे सर्व केल्यानंतर ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भाव, भक्ती, भजन, नवविधा भक्ती सांगितले. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवण करणं भक्तीचं साधन आहे, कीर्तन करणं भक्तीचं साधन आहे. ही सगळी भक्तीची साधन आहे. हे करणं म्हणजे अध्यात्म नाही, हे करणं म्हणजे परमार्थ नाही. हे सगळं केल्यानंतर आम्ही काय मिळवतो ना, त्याचं नाव अध्यात्म आहे. उपासनेच्या शेवटी देवभक्त अखंड मिळतो. जर हे सर्व संपल्यानंतर, हे सर्व करत असताना जर शेवटच्या टप्प्यावर माझी आणि ईश्वराची भेट होत असेल, तर माझा अध्यात्म चालू आहे, माझा परमार्थ चालू आहे. साधू संत महात्मा सांगतात की बाबा रे, हा मनुष्य जन्म जो मिळाला आहे ना, ती भेट करण्यासाठी मिळालेला आहे. हा जन्म पुन्हा नाही. महात्मा आता सांगत होते चाणक्य नीतीमध्ये. चाणक्य सांगतात की पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्वही, एततम सर्वम पुनर्लभ्यते. एक वेळ हातातून खर्च झालेला पैसा पुन्हा कमवता येऊ शकतो. मित्रावरचा गेलेला विश्वास पुन्हा संपादन करता येऊ शकतो. पुनर्भार्या म्हटलंय, एखाद्याची पत्नी सोडून गेली, पती सोडून गेला, तर पुन्हा लग्न करता येईल, पत्नी मिळवता येईल, पती मिळवता येईल. एततम सर्वम पुनर्लभ्यते. हे सगळं पुन्हा 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 करता येईल. न शरीरम पुन्हा पुन्हा. हे शरीर एकदा का निघून गेलं की हे शरीर पुन्हा मिळणार नाही. ज्या कार्यासाठी मिळालेलं आहे, ज्या साधनेसाठी मिळालेलं आहे, त्या साधनेसाठी जर हे शरीर नाही वापरलं, तर साधू संत महात्मा सांगतात की बाबा हे जीवन व्यर्थ घालवतोय, वाया घालवतोय. अन्न वस्त्र निवारा कमवण्यासाठी हे जीवन नाहीये. अन्न वस्त्र निवारा कमवणं हे आपलं साध्य नाही, साधन आहे. पण माणसाचं दुर्दैव असं झालंय की अन्न वस्त्र निवारा ही आपली साध्य झालेली आहे. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली धावपळ कशासाठी आहे? फक्त अन्न वस्त्र निवारा कमवण्यासाठी आहे. शरीर आहे तोपर्यंत याची आवश्यकता आहे महाराज. अन्न वस्त्र निवारा शरीर आहे तोपर्यंत लागतोच. पण याची गरज फक्त शरीराकरता आहे, माझ्या धारणेकरता नाही, जीवाच्या धारणेकरता नाही, माझ्या आत्म्याकरता नाहीये. माझं साध्य आहे सत्संगाची शाश्वत शांती, माझं साध्य आहे शाश्वत सुख, शाश्वत समाधान, अमरत्व, प्रकाशत्व. भगवद्गीतेने ज्याला ब्राह्मी स्थिती म्हटलेली आहे, एशम ब्राह्मी स्थिती पार्थः. ती ब्राह्मी स्थिती प्राप्त करणं हे मनुष्य जन्माचा उद्देश आहे, मनुष्य जन्माचं कार्य आहे, मनुष्य जन्माचं कार्य आहे. आणि जर ते प्राप्त होत नसेल तर सत्संगाची हा जन्म माझा व्यर्थ चालला आहे, माझा जन्म वाया चालला आहे. प्रत्येक श्वास हा माझा व्यर्थ चालू आहे. जर माझा प्रत्येक श्वास जर फक्त आणि फक्त अन्न वस्त्र निवारा कमवण्यामध्ये मी जर व्यर्थ घालवत असेल, म्हणून सद्गुरूला मध्यस्थी म्हटलेलं आहे. मध्यस्थी, सद्गुरूचा संबंध डायरेक्ट देवाशी आहे आणि सद्गुरूचा संबंध डायरेक्ट माणसाशी सुद्धा आहे महाराज.
मुळात माणसाला देवाची गरज नाहीये. दिवसभराच्या धावपळीमध्ये सत्संगाचे आपल्याला देव आठवत सुद्धा नाही. आपण घर दार संसार, कोणी जन्मलं कोणी मेलं, कोणाचा वाढदिवस, सगळ्यामध्ये इतके बिझी आहोत, इतके व्यस्त आहोत की आपल्याला देवाची गरज आहे पण ती वाटत नाहीये. आणि सत्संगाची देवाला आपली गरजच नाहीये. नमे पार्थस्ती कर्तव्यम त्रिशुलोकेषु किंचन, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय कृष्णाने अर्जुनाला. नमे पार्थस्ती कर्तव्यम त्रिशुलोकेषु किंचन नान व्याप्तम वाप्तव्यम वर्तयेवची कर्म. अरे अर्जुना, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतं कर्म करणं शिल्लक नाही, मला कोणती गोष्ट अप्राप्त नाही, मला कोणती गोष्ट प्राप्त करण्याची गरज नाही. देवाला लोकांची गरज नाहीये, आपल्याला देवाची गरज आहे पण ती आपल्याला वाटत नाही. या दोघांचा संबंध जुळवून आणण्याचं काम जर जगामध्ये कोण करत असेल तर तो समर्थ सद्गुरू करतो महाराज. या दोघांचा संबंध जुळवून करण्याचं काम. मध्यस्थी म्हटलंय सद्गुरूला, मध्यस्थी. कोणाच्या मनामध्ये जर प्रश्न येत असेल की काय काम आहे सद्गुरूच्या जगामध्ये, तर काम एवढंच आहे की जीवाचा आणि माणसांचा संबंध जोडण्याचं काम सद्गुरू करतो. जीवाचा आणि देवाचा संबंध जोडण्याचं काम. मध्यस्थी माणसाला, महाराज लग्न जमवताना एक मध्यस्थी असतो, आपल्या प्रत्येकाच्या असेल. जर लग्न जमलं 2-4 वर्ष चांगलं झालं, त्या मध्यस्थी माणसाला कोणी आठवण काढत नाही. पण जर सत्संगाची खटकाखटकी उडली 1-2 महिन्यामध्ये, तर दोन्ही बाजूने म्हणतात की बाबा आमचं घर यांनी घातलेलं आहे. म्हणून मध्यस्थी माणसं अगदी दक्ष असतात, अगदी चाणाक्ष असतात. आणि सद्गुरू जर आपला आणि देवाचा संबंध जुळवण्याची मध्यस्थी करतात तर ते किती दक्ष असतील. सत्संगाचे हा संबंध जोडण्यासाठी आज हे महात्मा हे ब्रह्मज्ञान घेऊन आपल्यापर्यंत आलेले आहेत. आणि तो सद्गुरू सत्संग सुदीक्षा माताजींच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत उपस्थित झालेला आहे. जगात अनेक प्रकारचे गुरु आहेत, अनेक प्रकारचे सद्गुरू आहेत, पण सत्संगाची जो माझा आणि देवाचा संबंध जुळवून देईल त्याला सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून सत्संगाचे जीवन जगत असताना प्रत्येक श्वास व्यर्थ चालू आहे, प्रत्येक श्वास सत्संगाची मरणाकडे चालू आहे. तो चावडीकार म्हणतो की मरताना वाटलं आयुष्य नुसतंच वाहून गेलंय. तो चारोळीकार म्हणतो की मरताना वाटलं की आयुष्य नुसतंच वाहून गेलंय, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे म्हणत माझं जगणंच राहून गेलंय. आजपर्यंत असं वाटत असेल की आपलं जगणं राहून गेलंय, तर त्यांच्या चरणावर विनंती आहे की आज हा ब्रह्मज्ञानाचा काढा घ्या आणि पुन्हा आपल्या जीवनाला संजीवनी द्या. प्रेमाने बोला.